आजच्या शिक्षण हक्क परिषदेने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची जी गच्छंती सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने, मराठी शाळा बंद करायचा जो एक सपाटा चालवलेला आहे आणि जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप हे महाराष्ट्र सरकार करते, त्याच्या विरोधात उभी राहिलेली शिक्षण हक्क परिषद अत्यंत महत्वाचे विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि त्यांना एक आमचं कर्तव्य म्हणून त्यांना समर्थन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे ह्याच शाहू फुले आंबेडकरांच्या मूळ विचारांना हरताळ फासायचा, शाळा बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायचं हे काम सध्या या महाराष्ट्रातलं सरकार करते। कालच विधानसभेमध्ये मराठी भाषा शिकलीच पाहिजे अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि दुर्दैवाने शिक्षण मंत्र्यांनी शेकडोच्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्याचं सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाला किंवा बंद होत असलेल्या शाळांना कुठेतरी नवी संजीवनी देण्याची आवश्यकता आहे। वाडी वस्त्यातील गोरगरीब मुलांना हक्काचं शिक्षण देण्याचं काम या सरकारने करण्याची जी आवश्यकता आहे त्याच्यापासून जे पळ काढताय ते त्यांना काढता येणार नाही, हे ठामपणे आज शिक्षण परिषदेमध्ये उपस्थितांनी सांगितलेलं आहे। जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।